आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे आणि मी तुषार पवार. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. गणवेशासाठी खादीचा वापर करण्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. भारतानं 1971मध्ये पाकिस्तानवर युद्धात मिळवलेल्या विजयानिमित्त काढलेल्या स्वर्णिम मशालीचं मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार स्वागत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असं तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री विकसित करण्यासाठी IITच्या संशोधकांनी पुढाकार घेण्याची कृषीमंत्री दादाजी भुसे यांची सूचना. देशात काल एकाच दिवसात 1,33,00,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण. राज्यात कालही कोविड-19च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त. आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा सुयश जाधव 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक जलतरण स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशभर 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी. आणि हो, लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही, म्हणून कोरोना प्रतिबंधक नियम पाळा. शक्यतो घरीच राहा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. बाहेर पडताना मुखपट्टी वापरा. सुरक्षित अंतर राखा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत अमृत महोत्सव विथ खादी या नावानं एक डिजिटल प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचं उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना उपराष्ट्रपतींनी शैक्षणिक संस्थांना आवाहन केलं की खादी हे राष्ट्रीय कापड असून त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी गणवेश म्हणून वापर केला पाहिजे. ही स्पर्धा 14 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. दर दिवशी KVICच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 5 प्रश्न विचारले जातील. सहभागी होण्यासाठी www.kviconline.gov.in/kvicquiz या साईटवर जायचं आहे. प्रश्नमंजुषा सकाळी 11 वाजता सुरू होईल. रात्री 11पर्यंत उत्तरं पाठवता येतील. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्तरं देणाऱ्यांना पुरस्कार दिले जातील. 21 विजेत्यांना एकूण 80,000चे पुरस्कार दिले जाणार आहेत. भारतानं 1971मध्ये पाकिस्तानवर युद्धात मिळवलेल्या विजयानिमित्त काढलेल्या स्वर्णिम मशालीचं स्वागत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. स्वर्णिम विजय वर्षानिमित्त आयोजित परिक्रमेतल्या या मशालीचं आज संध्याकाळी 5 वाजता गेटवे ऑफ इंडिया इथं आगमन होईल. ही मशाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केली जाईल. त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि चक्र पुरस्कारार्थींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव केला जाईल. यावेळी भारतीय लष्कराचा वाद्यवृंद सादरीकरण करणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असं तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यासाठी IITच्या संशोधकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केलं आहे. त्यांनी काल IIT मुंबई इथं IITच्या रुरल टेक्नॉलॉजी ॲक्शन ग्रुप, सितारा ग्रुपच्या प्राध्यापक संशोधकांशी संवाद साधला. या ग्रुपच्या सहाय्यानं शेती तंत्रज्ञानावर केल्या जात असलेल्या संशोधनाची माहिती घेतली, प्रकल्पांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. अनेक प्रयोगशील शेतकरी आपल्या अनुभवातून विविध तंत्रज्ञान, यंत्रसामग्री विकसित करतात. त्यांचं संशोधन तांत्रिक आणि शास्त्रीय पद्धतीनं विकसित करण्यासाठी IIT आणि कृषी महाविद्यालयांनी एकत्र यावं असं आवाहनही भुसे यांनी केलं. IITमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांवर उत्तरं शोधण्यासाठी पूर्णवेळ संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याबाबत IIT आणि कृषी विभागानं एकत्र येऊन आराखडा तयार करावा अशी सूचनाही भुसे यांनी केली. देशात काल कोविड प्रतिबंधक लशींच्या 1,33,00,000पेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एकाच दिवसात दिलेल्या मात्रांची ही सर्वोच्च संख्या आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा 1 कोटीपेक्षा जास्त मात्रा दिल्या आहेत. आतापर्यंत एकूण 65,61,00,000पेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या कामगिरीचं कौतुक केलं आहे. भारतात लसीकरण करणाऱ्यांची दैनंदिन संख्या अनेक देशांच्या लोकसंख्येच्या दुप्पट तिप्पट असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. देशात काल 33,964 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,19,00,000च्या वर गेली आहे.
कोरोनामुक्तीचा दर 97.51% आहे. काल देशभरात 41,965 नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात सुमारे 3,78,000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कालही कोविड-19च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त होती. काल 4,688 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 4,196 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 104 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण 64,64,876 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 62,72,800 रुग्ण बरे झाले आहेत तर 1,37,313 रुग्ण दगावले आहेत. सध्या राज्यात 51,238 रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.3% झालं आहे तर मृत्यूदर 2.12% आहे. मुंबईत काल 272 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 323 नवे कोरोनाबाधित आढळले तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत मुंबईत एकूण 7,44,155 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 7,22,621 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 15,977 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतला कोरोनामुक्ती दर 97% स्थिर आहे. गेले काही दिवस बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा दैनंदिन बाधितांची संख्या जास्त असल्यानं मुंबईतला रुग्णदुपटीचा कालावधी 1,290 दिवसांवर खाली आला आहे. धुळे जिल्हा काल पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला. जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण काल कोरोनामुक्त होऊन घरी गेले. त्यामुळे आता जिल्ह्यात एकही उपचाराधीन रुग्ण नाही. जळगाव जिल्ह्यात काल 4 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 3 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात 17 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. बुलढाण्यात काल कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला घरी सोडलं. काल 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. सध्या जिल्ह्यात 48 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. नांदेडमध्ये काल केवळ 2 नवे कोरोनाबाधित आढळले तर तितकेच बरे होऊन घरी गेले. सध्या जिल्हाभरात 23 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. परभणीत काल 3 नवे कोरोनाबाधित आढळले तर 1 रुग्ण बरा होऊन घरी गेला. सध्या जिल्ह्यात 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यात काल एकही नव्या कोरोनाबाधिताची नोंद झाली नाही. काल जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या 3 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. सध्या जिल्हाभरात केवळ 8 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.com/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या सुयश जाधवनं 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक जलतरण स्पर्धेत अंतिम फेरीत झेप घेतली आहे. जलतरण स्पर्धेसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय खेळाडू आहे. 10 मीटर एअर रायफलमध्ये अवनी लेखरा, सिद्धार्थ बाबू आणि दीपक पदक मिळवण्यात अपयशी ठरले. बॅडमिंटन मिश्र दुहेरीमध्ये प्रमोद भागवत आणि पलक कोहलीचा सामना फ्रान्सच्या लुकास मझूर आणि फौस्टिन नोएल सोबत होणार आहे. तर महिला एकेरीमध्ये पलक कोहलीचा सामना जपानच्या आयाको सुझुकीसोबत आहे. पुरुष एकेरीमध्ये प्रमोद भागवतचा सामना मनोहर सरकारसोबत आहे. आतापर्यंत भारताला 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह भारत 33व्या स्थानी आहे. 64 सुवर्ण पदकांसह चीन प्रथम तर 30 सुवर्ण पदकांसह ब्रिटन दुसऱ्या स्थानी आहे. राज्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आज काहीसा कमी झाला. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह संपूर्ण कोकणात आजही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. ठाणे जिल्ह्यात कळवा इथल्या घोलाईनगर परिसरात आज पहाटे भूस्खलन झालं. यात 8 वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. भिवंडी इथंही पावसामुळे बाजारपेठ तसंच तीनबत्ती परिसरात पाणी साचलं. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काल अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. बोर्डी, घोलवड आणि चिखलेमधल्या सखल भागातल्या पावसाच्या पाण्यात अडकलेल्या 100हून अधिक जणांना काल घोलवड पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलवलं. पुरामुळे झाई खाडीत वाहून जात असलेल्या 3 जणांनाही घोलवड पोलिसांनी वाचवलं. मात्र यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. रायगड जिल्ह्यात अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं जनजीवन बाधित झालं आहे. नांदेड जिल्ह्यात पावसामुळे नद्यांना पुराच्या पाण्यात वाहून 5 जणांचा मृत्यू झाला. यात लोहा तालुक्यातल्या 3 तर कंधार आणि मुखेड तालुक्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगावजवळ कन्नड घाटात सुरू असलेल्या मदत कार्याची आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली.
घाटात अडकलेली सुमारे 80 वाहनं काल संध्याकाळपर्यंत बाहेर काढली गेली. घाटातली वाहतूक सुरळीत करण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्य सैनिकांचा सिंहाचा वाटा आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आढावा आकाशवाणीकडून घेतला जाणार आहे. त्यात आज ऐकूया मुंबईतल्या स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर लीला उदेशी यांचं योगदान. स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलेल्या गांधीजींच्या एक शिष्या, त्यांचं नाव डॉक्टर लीला उदेशी. गांधीजींच्या अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता. बापूजींच्या विचाराने त्या भारावलेल्या होत्या. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉक्टर लीला उदेशी या काळाचौकीतल्या अभुदय नगरातील इमारत क्रमांक 3च्या पहिल्या मजल्यावर राहायच्या. मी त्याच इमारतीच्या आवारात आहे. या भागातील नागरिकांवर त्या मोफत उपचार करायच्या. आयुष्याच्या संध्याकाळी एकट्या असलेल्या डॉक्टर लीला उदेशी यांनी आपलं घर एका ट्रस्टला दान केलं होतं. काळाचौकी भागात उरल्या आहेत फक्त त्यांच्या आठवणी. त्याबाबत जाणून घेऊया या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधाकर डोंगरे यांच्याकडून. येत्या 15 ऑगस्टला आपला देश 75व्या वर्षात पदार्पण करत आहे स्वातंत्र्याच्या. त्यानिमित्ताने सगळ्यांना आपल्याला नेहमी स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास आठवतो आणि त्यात उजाळा आठवणी जुन्या येत राहतात. तशीच माझी एक आठवण आहे. आमच्या इमारतीमध्ये गांधीजींच्या एक अनुयायी होत्या डॉक्टर लीला उदेशी म्हणून. ते गांधीजींच्या अनुयायी आणि पट्टशिष्य होत्या. त्यांचा सहवास काही काळ आम्हाला मिळाला आमच्या लहानपणामध्ये. त्या काही गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या. त्या काळामध्ये म्हणजे ते सांगायचे की अनेक तरुणींनी अख्खं आयुष्य वाहून घेतलं. त्यांच्यामुळे एक अशी प्रेरणा मिळाली की अख्खं आयुष्य म्हणजे त्यांनी देशासाठी वेचलं. म्हणजे MBBS डॉक्टर त्या काळातले असताना सुद्धा त्यांनी देशासाठी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. गांधीजींच्या आश्रमात अनेक वर्ष काम केलं आणि देशासाठी सगळं केलं. आता ही आठवण अशासाठी काढायची की आता सध्याची जी परिस्थिती आहे आपल्या तरुणांची किंवा वेगळ्या म्हणजे गोष्टींमध्ये लोक वाहत चाललेत आपले, तशावेळी अशा आठवणी फार प्रेरक ठरतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून स्त्रियांनी आपल्याला जमेल तसा स्वातंत्र्य चळवळीतील खारीचा वाटा उचलला होता. पुरुषांप्रमाणे अनेक महिलांनीही स्वातंत्र्यासाठी हाल सोसले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं डॉक्टर लीला उदेशी यांच्या त्यागाला आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानाला सलाम. आकाशवाणी बातम्यांसाठी विष्णू सोनवणे, मुंबई. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलंय. ऐकूयात एक आवाहन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबईद्वारा आयोजित श्रोत्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रत्येक सोमवारी संध्याकाळच्या बातमीपत्रात तसंच फेसबुक, ट्विटरवर एक प्रश्न विचारला जाईल. बातमीपत्रातल्या प्रश्नाचं उत्तर द्या ईमेलद्वारा. ईमेल आयडी आहे QUIZ75NEWS@gmail.com. पुन्हा ऐका QUIZ75NEWS@gmail.com. फेसबुक आणि ट्विटरवर कॉमेंटमध्येच उत्तर लिहा. विजेत्या स्पर्धकाला मिळेल प्रमाणपत्र आणि प्रसिद्धी. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गणवेशासाठी खादीचा वापर करण्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. भारतानं 1971मध्ये पाकिस्तानवर युद्धात मिळवलेल्या विजयानिमित्त काढलेल्या स्वर्णिम मशालीचं मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार स्वागत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असं तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री विकसित करण्यासाठी IITच्या संशोधकांनी पुढाकार घेण्याची कृषीमंत्री दादाजी भुसे यांची सूचना. देशात काल एकाच दिवसात 1,33,00,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण. राज्यात कालही कोविड-19च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त. आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा सुयश जाधव 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक जलतरण स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.